वर्षापासून ही म्हणजे कधीपासून ही नवरात्री सॉरी एक मिनिट महाशिवरात्री किती वर्षापासून ही महाशिवरात्री तुम्ही साजरा करताय आणि हे कितवं वर्ष आहे आणि कशा पद्धतीने? मात्र साहेब तुम्ही सात्विका कडूच्या सोबत आहेत, तिला लहानापासून हे गायनाची आवड आहे, तर तुम्हाला त्या याच्याबद्दल काय वाटतं? आम्हाला खूप आनंद होते की आमची भाची आज खूप प्रसिद्ध झाले आणि त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. कारण काय आहे, ती लहानपासून म्हणजे आमची आजीच्याकडे ती सतत सोबत जात होती आणि कीर्तनात भजनात ती बसून ते ऐकत होते आणि तिला तेव्हापासून ती आवड निर्माण झाली. मग तिची ती आवड बघून आम्हाला तिच्यात दिसलं की आता ही गाऊ शकते, तर ते आम्ही तिला मग त्या क्लासला वगैरे पाठवलं. आई वडील तिचे सतत तिला क्लासला घेऊन जात होते, त्यात ती शिकली, तिने स्वतःच इंटरेस्ट निर्माण झाला तिच्यामध्ये आणि मग ते आज एवढ्या चांगल्या लेवलला आहे की आजूबाजूचे 3-4 तालुके आम्ही तिचा भजन ऐकण्यासाठी लोक लांबून येतात आणि खूप आवडत, तिला खूप मागणी असते आमच्या भजन मंडळाला आणि ती खूप प्रसिद्ध झाली, त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. व्हॉट्सअपद्वारे किंवा फेसबुकच्या माध्यमातून ते महाराष्ट्रभर गाजत आहे, तर याचा अभिमान काय वाटतो तुम्हाला? अहो, याचा तर खूपच अभिमान. आता काय सगळे यूट्यूब चॅनल झालेले आहेत आणि जो सगळे छोटे रील करून सुद्धा प्रसिद्ध होत आहेत. पण आमच्या सात्विकाकडे लहानपासून ही कला आहे आणि ती कला ती या माध्यमातून बाहेर पडते आणि त्यामुळे यूट्यूब व्हॉट्सअपवर खूप प्रसिद्ध होत चाललेले आहे आणि खूप छान वाटतं. खूप अभिमान. आई वडिलांबद्दल काय सांगू शकतो? तिचे आई वडील खूप कष्टाळू आहेत आणि आम्ही पाहिलं की तिला लहान असल्यापासून तिला क्लासला नेणं, पनवेलला, उरणला, पेणला तिचे गुरु आहेत, त्यांच्याकडे सतत तिला नेणं आणि वेळोवेळी कामावरून येऊन सुद्धा तिचे वडील शिक्षक आहेत, पण ते कामावरून आल्यानंतर सुद्धा तिला क्लासला घेऊन जाते, उशिरापर्यंत तिच्या क्लाससाठी बाहेर थांबून राहायचे आणि तिला घेऊन यायचे. खूप त्यांनी कष्ट केलेले आहेत त्यासाठी. धन्यवाद. सात्विका ताई, तुम्हाला या गायनाची आवड कशी निर्माण झाली? माझी आजी आहे ना, ती वारकरी संप्रदायात आहे, त्याच्यामुळे हरिपाठ कीर्तन घरातच होतं आणि त्याच्यामुळे लहानपणापासूनच त्याची आवड लागली. किती वर्ष झाली आतापर्यंत तुम्ही? साधारण तरी 7 वर्ष शिकते. तर आपले गुरु कोण या माध्यमातून? श्री दत्ता मुकल सर, दत्तात्रय मुकल सर, हमरापूर. तुम्ही उरण तालुका नव्हे तर पनवेल तालुका, पेन तालुका नाही तालुका सोडून ठाणे जिल्ह्यामध्ये पण या गायनाच्या माध्यमातून तुम्ही गेलेले आहेत, तर कसं तुम्हाला या आनंद व्यक्त होतो? यावेळी आनंद खूप होतो आणि म्हणजे त्याला धन्यवाद मी माझ्या आईबाबांना देते, कारण की त्यांनी खूप कष्ट घेतलेत माझ्यासाठी आणि रोज क्लासला नेणं वगैरे त्याच्यामुळे. आपल्यासोबत असणाऱ्या मंडळीबद्दल काय तुम्ही सांगू शकता? ते सगळे सपोर्टिव्ह आहेत खूप आणि भजन असलं की लगेच येतात, फोन केला की कधीच नाही बोलत, लगेच येतात.